आज काय चाललंय का या राज्यामध्ये? अर्थमंत्र्यांनी ठरवायचं कुठल्या खात्याला पैसे द्यायचे, कुठल्या आमदारला पैसे द्यायचे, कुठल्या मंत्र्याला पैसे द्यायचे, कुठल्या कामाला पैसे द्यायचे, अशा प्रकारचा अर्थसंकल्प असतो काय? काय अर्थखातं यापूर्वी काय अर्थखातं या राज्यामध्ये नव्हतं का? अर्थखातं आणि अर्थमंत्री कोणाला पैसे देणार आणि कोणाला पैसे देणार हे अर्थमंत्री कसे ठरवू शकतात? कसे ठरवू शकतात? पण शेवटी हे बजेट कशाला आहे? एकदा का बजेट मांडलं मार्च महिन्यामध्ये फुल फ्लेज बजेट मांडलं की त्या बजेटमध्ये आपल्याला येणारा निधी किती येणार आहे, किती आपल्याला महसूल जमा होणार आहे, किती पैसे खर्च होणार आहेत याचा लेखाजोखा मांडला जातो आणि त्या विभागाला त्या विभागाचा आउटलेट दिला जातो. त्या विभागाचा आउटलेट दिला जातो आणि मग ते पैसे त्या विभागाने खर्च करायचे आहेत, त्या विभागाच्या मंत्र्यांनी त्या योजनांवर खर्च करायचे आहेत. आज काय चाललंय का या राज्यामध्ये? अर्थमंत्र्यांनी ठरवायचं कुठल्या खात्याला पैसे द्यायचे, कुठल्या आमदारला पैसे द्यायचे, कुठल्या मंत्र्याला पैसे द्यायचे, कुठल्या कामाला पैसे द्यायचे, अशा प्रकारचा अर्थसंकल्प असतो काय? अशा प्रकारचा अर्थसंकल्प असतो? असा अर्थसंकल्प असत नाही. आज तुम्ही अशा पद्धतीने पैसे मांडताय आणि वाटेल तेवढे पैसे द्यायचे जाहीर करताय आणि दुसऱ्या बाजूला राज्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा करताय. मंत्र्यांच्या मनातलं तर नानाभाऊ मी मांडतोयच, पण माझं राज्य आर्थिकदृष्ट्या डबघाईस यायला लागलंय. माझ्या राज्याची आर्थिक शिस्त बिघडायला लागली आहे. माझ्या राज्याच्या माणसाच्या डोक्यावर पर माणसाच्या डोक्यावर आज 70 हजार कोटी रुपये प्रत्येक माणसाच्या 90 गेले. 1000 रुपये कर्ज, ज्यांनी कर्ज काढलं नाही त्या डोक्यावर कर्ज आहे. अशा वेळेला कुणीतरी हे परखडपणे बोललं पाहिजे. करून काय करणार आहात तुम्ही? करणार काय आहात? आमचं विकासाचं काम तुम्ही करणार नाही, करतच नाही आहात. तुम्ही एखाद्या ठिकाणी आम्हाला वैयक्तिक अडचणीत आणू शका याची ना परवा ना चिंता. अशा अनेक अडचणी आम्ही सामना करतोय अडचणींचा. त्याचा पाडा कधी आम्ही वाचत नाही, पण आम्हाला काही अडचणी थोड्या उभ्या केल्या जातात. पण शेवटी तत्वा करता, ध्येया करता आणि राज्याच्या हिता करता कुणीतरी हे बोलायला पाहिजे, कुणीतरी हा वाईटपणा घ्यायला पाहिजे. कुठली पद्धत आली ही? सर्वसाधारणपणे अर्थ खातं हे सगळ्या मंत्र्यांनी सगळ्या सरकारनी चालवण्याचं खातं आहे. कोणा एका मंत्र्यांनी चालवण्याचं खातं नाहीये. एका मंत्र्यांनी चालवण्याचं खातं नाहीये. आणि म्हणून आज या निमित्तानं मी बोलायला जाणीवपूर्वक उभा राहिलोय की 57 हजार कोटी रुपयाच्या तुम्ही पुरवण्या मागण्या मागितल्यात. आज 57 हजार कोटी रुपयाच्या तुम्ही पुरवणी मागण्या या ठिकाणी मागितल्यात. तुम्ही अध्यक्ष महोदय तुम्ही मागितल्यात. आणि म्हणून मूळ अर्थसंकल्प होता तो 7,57,575 कोटीचा. तुम्ही आज हाच अर्थसंकल्प शेवटी 8,15,000 आणि 85 कोटीचा हा तुम्ही या ठिकाणी अर्थसंकल्प घेऊन गेलात. एका 2-2.5 महिन्यामध्ये मूळ अर्थसंकल्पापेक्षा जवळजवळ 1.25 लाख कोटी रुपये, 1.5 लाख कोटी रुपये तुम्ही या राज्याच्या डोक्यावर कर्ज तुम्ही केलं. आणि अध्यक्ष महोदय, हे कर्ज जर तुम्हाला अशाच पद्धतीने सुरू ठेवायचं असेल तर भविष्यामध्ये पूर्णपणे येणारा महसूल, आज तुमची चालली मस्ती, आज तुमचं हे सगळं चाललंय ते जीएसटीचा पैसा तुम्हाला येतो म्हणून हे सगळं चाललंय. जीएसटीचा पैसा येतो म्हणून तुम्हाला चाललंय. कधी जर जीएसटी नसेल तर राज्याची अवस्था काय होईल? आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आर्थिक शिस्त राहिली पाहिजे. आर्थिक शिस्त आणण्याकरता समस्त सभागृहानं आपलं वैयक्तिक काय स्वार्थ असेल, वैयक्तिक काय म्हणणं असेल ते बाजूला सारून राज्याच्या हिताकरता सभागृहानं एकमताने कधीतरी हा निर्णय घेण्याची गरज आहे की एकदा मूळ अर्थसंकल्प सादर झाला की मूळ अर्थसंकल्प झाल्यानंतर जर एखादी आपत्ती आली, एखादा अचानकपणे संकट आलं, एखादा अचानकपणे त्या ठिकाणी पाऊस पडला, शेतकऱ्यावर कुठलं तरी संकट आलं, कुठली तरी अचानक कॅलॅमिटी आली, तर त्याच्याकरता पैसे कुठून आणायचे? म्हणून आपल्या राखीव निधीतून पैसे काढावे लागतात आणि राखीव निधीतून पैसे काढून त्या पैशाला मंजुरी घेण्याकरता म्हणून सभागृहासमोर यावं लागतं. हे खऱ्या अर्थानं अर्थसंकल्पाचं काम आहे आणि ही खऱ्या अर्थानं अर्थसंकल्पाची शिस्त आहे आणि ही खऱ्या अर्थानं अर्थसंकल्पाची पद्धत आहे आणि ही खऱ्या अर्थानं राज्याची आर्थिक शिस्त आणि आर्थिक चौकट मोडणार नाही याच्याकरता ही काळजी घेण्याची खऱ्या अर्थानं ही गरज आहे.